प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की चांगलं जेवण वाढलेलं होतं, चांगलं जेवण झालेलं आहे. आणि चांगलं जेवण जरी होत असलं तरी शेवटी आपण सांगत असतो थोडंसं मयेसं. तसं आता थोडंसं मयेसं. आणि हे सगळं मयेसं जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाशी संबंधित आहे. की माझ्याकडे सोने अथवा रुपे यांच्यापैकी काहीच नाही, परंतु जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. प्रभू येशूच्या नावाने चालू लाग. हे शब्द संत पीटरने उच्चारले आणि एक दंगला भिकारी टुणटुण उड्या मारत देवाच्या मंदिरामध्ये गेला आणि परमेश्वराचा महिमा वर्णित राहिला. ह्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये केवढं प्रचंड असं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे जे नाव आहे ते पहिल्यांदा उच्चारलेलं आहे गाब्रिएल देवदूताने. म्हणजे हा जो आहे तो देवाचा दूत आहे, नुसता निरोप घेऊन पाठवलेला देवाचा दूत आहे. परंतु नाव कोणी दिलेलं आहे? साक्षात देवपित्याने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवपित्याने त्याला सांगितलं असावं, जाऊन त्या कुमारिकेला सांग की तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेवशील. हे काही त्या देवदूताने स्वतःच्या मनातून सांगितलं नाही, साक्षात देवपित्याने दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव साक्षात परमेश्वर पित्याने दिलेलं आहे. आणि हे नाव ऐकणारी हा पृथ्वी तलावरील पहिली स्त्री आहे पवित्र मरिया, आणि पहिला पुरुष आहे संत योसेफ. त्या नावाचा अर्थ आहे देव तारण करतो, की तू त्याचं नाव येशू असं ठेवशील, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त करील. पापांपासून मुक्ती म्हणजे तारण. आणि मग येशूने स्वतः देखील नंतर सांगितलेलं आहे की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागा ते तुम्हाला नक्कीच देणार आहे. म्हणून आपण जे काही मागत असतो ते इन द नेम ऑफ जीसस, इन जीसस इज होली नेम, अशा प्रकारे बोलून येशूच्या नावाने परमेश्वराकडे मागत असतो. पेंटेकॉस्ट नंतर संत पीटरने उच्चारलेले शब्द आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलेले आहेत की पश्चाताप करा आणि तुम्ही प्रत्येक जण येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा या शब्दाचा अर्थ काय आहे? की त्याचं नाव धारण करायचं, त्याच्या विचारसरणीमध्ये डुंबून निघायचं, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत, नख शिखांत पूर्णपणे आपलं सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण करायचं. म्हणून हा संत पीटर नंतर आपल्याला सांगत आहे तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही, कारण माणसाचं तारण होईल असं कोणतंच नाव आकाशाखाली मनुष्याला देण्यात आलेलं नाही. कोणतंच नाव नाही, एकच नाव आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताच. म्हणून संत पॉल नंतर फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2 वचन 5 ते 11 मध्ये सांगत आहे त्याच्या नम्रतेचा आदर्श आपल्यासमोर उभा करत असताना त्या ठिकाणी तो सांगत आहे की प्रत्येक गुढगा येशूच्या नावाने टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ अशी कबुली देईल की येशू हा ख्रिस्त आहे. म्हणजे त्याच्या नावाचं वैशिष्ट्य केवढं आहे बघा, की त्याच्या नावाने गुढगे टेकले जात असतात. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस म्हणा, साक्रामेंटाची पेटी म्हणा, दैवीची प्रतिमा म्हणा, पाहिल्यानंतर आपले गुढगे टेकले जात असतात येशूच्या नावाने. म्हणून संत बर्नार्डिन सिएना ह्या ठिकाणचे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा महिमा करायला सुरुवात केली. ग्रीक भाषेमध्ये येसूस हे जो शब्द आहे त्याची पहिली 3 अक्षरं आपल्याला इंग्रजीमध्ये IHS सारखी दिसतात. हे IHS सारखी अक्षरं तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळतात बघा. साक्रामेंटाच्या पेटीवरती पाहायला मिळतात, धर्मगुरूच्या कपड्यावर पाहायला मिळतात, वेदीच्या समोर असलेल्या कपड्यावरती पाहायला मिळतात, देवळाच्या दर्शनी भागावर पाहायला मिळतात. एवढंच नाही तर संत इग्नाशियस लोयोला आणि येशू संघाची स्थापना केल्यानंतर त्या संघाचं बोधचिन्ह म्हणून जे आहे ते बोधचिन्ह IHS अशा प्रकारे घेतलेलं आहे. ते इंग्रजीमध्ये आपल्याला IHS वाटते, परंतु ते ग्रीक अक्षर आहे. त्या ग्रीक अक्षरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा पहिला भाग आलेला आहे येसूस. म्हणून ते शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. त्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये क्रूस हे ख्रिस्ती श्रद्धेचं प्रतीक नव्हतं, तर प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये मासा हे प्रतीक होतं. आणि माशासाठी ग्रीक भाषेमध्ये शब्द आहे इख्तू
येसूस मध्ये एकूण 5 अक्षर आहेत. तर येसूस, ख्रिस्तॉस, हेओस, हुइओस, सोते अशा प्रकारच्या 5 अक्षरापासून 5 शब्द तयार झालेले आहेत. तर येसूस म्हणजे येशू, ख्रिस्तॉस म्हणजे ख्रिस्त, हेओस म्हणजे देव, हुइओस म्हणजे पुत्र, सोते म्हणजे तारणारा. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आणि आमचा तारणारा. लॉगॉस अशा प्रकारचा दुसरा एक शब्द त्यासाठी वापरला जातो. लॉर्ड, आवर गॉड अँड आवर सेव्हियर अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण दिलं जात असतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचे असे अनेक अर्थ आहेत. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ख्रिस्ती श्रद्धेमध्ये त्या नावाचा जप केला जातो. येशू नामाचा जय जयकार करा अशा प्रकारे आपण बोलत असतो. येशू नाम 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 जपावे अशा प्रकारचं भजन गायलं जात असतं. म्हणजे नाम जपामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आपण घेत असतो. किंवा रोजरी करत असताना त्या रोजरीचा केंद्रबिंदू ख्रिस्त आहे. रोजरीचा केंद्रबिंदू पवित्र मर्या नाही, तर येशूचं नाव हा रोजरीचा केंद्रबिंदू आहे. हे आपण कशावरून सांगत असतो? आपण सुरुवात कशी करत असतो बघा. हातामध्ये तो रोजरीचा पहिला क्रूस पकडतो आणि पवित्र क्रूसाच्या खुणेने अशा प्रकारच्या प्रार्थनेने सुरुवात करतो आणि मग आपल्या श्रद्धेचा विश्वास अंगीकार आपण त्या ठिकाणी प्रकट करत असतो. प्रत्येक नमोमर्याच्या शेवटी येशू हा शब्द आलेला आहे. व ती संपूर्ण नमोमर्या प्रार्थना कशाने समाप्त होत असते? देवाची माते आम्हासाठी विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस अशा प्रकारे ती प्रार्थना संपत असते. म्हणजे हा सगळ्या प्रार्थनेच्या मध्यभागी येशू आहे. प्रत्येक दशकाच्या शेवटी आपण काय सांगत असतो? हे येशू आमच्या पापाची क्षमा कर, पापदंडापासून आमचं रक्षण कर. म्हणजे येशू हे हा केंद्रबिंदू आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा एकदा केंद्रबिंदू झाला की आपलं संपूर्ण जीवन बदलत असतं. म्हणून तो आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. तो आपल्या जीवनाच्या इतर गोष्टींसारखा एक कुठला तरी घटक आहे असं असता कामा नये. म्हणून आज आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की हे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव एवढं जबरदस्त, पॉवरफुल, प्रभावी, सामर्थ्यशाली असेल तर माझ्या ओठामध्ये हे नाव असते का? त्यासाठी ख्रिस्ताने बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत. जीसस प्रेयर नावाचा एक प्रकार आहे. याचा अर्थ सातत्याने येशू 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 अशा प्रकारे नामजप करत राहायचं. आणि काय होत राहतं? सातत्याने जिभेवरती येशूचं नाव असल्यामुळे ह्या जिभेमधून अपशब्द बाहेर पडत नाही. किंवा बार्तिमेयूने जी प्रार्थना म्हटली, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, त्या दाविदाच्या पुत्रा ह्या शब्दाची हे प्रभू येशू ख्रिस्त असे शब्द घातले जातात आणि त्यापासून ती एक जीसस प्रेयर सुरू झालेली आहे. पथिकाची नामयात्रा नावाचं एक मराठी पुस्तक आहे. ते भाषांतर आहे द वे ऑफ द पिलग्रिम ह्या पुस्तकाचं. की ह्या ठिकाणी हा जो यात्रेकरू आहे तो यात्रेकरू कितीतरी वेळेला तो नामजप करतो आणि नामजपामध्ये शब्द कोणते आहे? हे प्रभू येशू ख्रिस्ता माझ्यावर दया कर. 7 शब्द, पण 7 शब्दापैकी 3 शब्द महत्वाचे आहेत. प्रभू, येशू आणि ख्रिस्ता. सातत्याने ते शब्द जर उच्चारत राहिला माणूस तर माणसाचे विचार बदलतात, माणसाचे शब्द बदलतात, माणसाची नजर बदलते, माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जात असतं. अशी ताकद असते. आणखी एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाशी संबंधित असलेला साधनेचा प्रकार आहे की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपण जसा काही एखादं मलम कसा लावत असतो आणि ऑइंटमेंट कसा लावत असतो तशा प्रकारे येशूच्या नावाचा मलम लावत राहायचं. आपल्या केसावरून म्हणा, डोळ्यावरून म्हणा, कानावरून म्हणा, नाकाला म्हणा, जिभेला, ओठाला म्हणा, छातीला, बाहूला, हातापायाला, पोटाला, सर्वांना जर काही प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव अशा प्रकारे मलमासारखं लावायचं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये संरक्षण आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वराचा गौरव करण्याची ताकद आहे. आणि म्हणूनच हे येशूचं जे नाव आहे ते नाव आपल्या ओठांवरती सदैव असावं. म्हणून आपण परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. कारण माणसाचा ताण होईल असं दुसरं कोणतंच नाव आकाशाखाली मनुष्याला देण्यात आलेलं नाही. एकच नाव देण्यात आलेलं आहे, येशूस, येशू.